ज्यांना कारलं बघायला सुद्धा आवडत नाही ना, ते सुद्धा ही कारल्याची भाजी नुसत्या सुगंधाने खायला बसतील. इतकी ही कारल्याची भाजी छान लागते. यासाठी ना एकदम स्पेशल असा मसाला मी तयार करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली ना, तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जरूर शेअर करा. तर इथं मी पाव किलो कारले घेतलेले आहेत, म्हणजेच 250 ग्रॅम इथं मी कारले घेतलेले आहेत. सर्वप्रथम हे कारल्याचे ना असे आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत. खूप मोठे नाही आणि खूपच लहान नाही, मध्यम तुकडे असे करून घ्यायचे. आणि कारलं कडू होऊ नये ना, यासाठी एक खास ट्रिक वापरायची, जेणेकरून आहे ना कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही. ही अशी पद्धत आहे ना माझी आजी वापरायची, जेणेकरून कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नव्हती. आम्ही लहान असतानासुद्धा आवडीने कारल्याची भाजी खायचो. खूप जणांच्या घरी कारल्याची भाजी ना अजिबात खाल्ली जात नाही, पण कारल्याची भाजी किमान 15 दिवसातून एकदा तरी घरामध्ये बनवली पाहिजे आणि सगळ्यांनी खाल्ली पाहिजे, का तर ती खूप गुणकारी आहे. तर जर अशा पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी बनवली ना, तर घरातले 100% आवडीने खाते, याची मी खात्री देते. तर सगळे कारले इथं मी कट करून घेतले आणि यांना ना थोडीशी अशी चीर पाडून घ्यायची. जर अशा खूपच निबर बिया यामध्ये असल्या ना, तर काढून टाकायच्या, आणि जर कोवळ्या बिया असल्या तर ते शिजल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित काढता येतात. इथं फक्त मी असे कट मारून घेतले आणि त्यानंतर हे सगळे कारले मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर इथं कढईमध्ये पाणी घातलेलं आहे. 1-2 ग्लास पाणी घालायचं. त्यानंतर यामध्ये मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घालायची. त्यानंतर स्वच्छ धुतलेली कारले यामध्ये घालायचे आणि यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे, ते म्हणजे एक लिंबू ना असे बारीक तुकड्यामध्ये कट करून घालायचं. या लिंबाच्या आंबटपणामुळं काय होतं ना, ह्या कारल्यांचा कडूपणा खूप प्रमाणामध्ये कमी होतो. ज्यावेळेस आपण कारलं असं पाण्यामध्ये शिजवून घेतो ना, त्याचा सगळा कडूपणा या पाण्यामध्ये उतरतो आणि कारलं अजिबात कडवट राहत नाही. हे कारलं ना मोठ्या गॅसवर मी सुरुवातीला 2 मिनटासाठी ना शिजवून घेतलं. त्यानंतर गॅस बारीक करून आपल्याला हे कारलं एक 70 ते 80% शिजवून घ्यायचं आहे. तोपर्यंत यासाठी लागणारा आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. तर सर्वप्रथम इथं अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे सुरुवातीला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. त्यानंतर इथं मी 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. तीळसुद्धा व्यवस्थित असे चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर 1 चमचा यामध्ये मी धणे घातलेले आहेत. हे बघा, आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचे. आता हे सगळं भाजलेले जिन्नस आपल्याला व्यवस्थित ना असे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. हे बघा. बरं मंडळी, तुम्ही आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल, आपल्या चॅनल आणखी सबस्क्राईब केले नसेल ना, तर जरूर सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी. तर इथं मी व्यवस्थित असं थंड करून सुरुवातीला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये अजिबात मसाले किंवा काही कोथिंबीर वगैरे न घालता ह्याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. धणे व्यवस्थित जर वाटले नाही ना, तर ते दाताखाली आले ना तर व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे सुरुवातीला असे शेंगदाणे आणि धणे तीळ व्यवस्थित वाटून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे, थोडीशी हळद घातली, एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. साठवणीतलं जे आपलं लाल तिखट असतं ते 1 चमचा घातलेला आहे. त्यानंतर इथं मी घातलेला आहे किचन किंग मसाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण जो भरली वांगे वगैरे बनवण्यासाठी गोडा मसाला वापरतो ना, तो इथं मी गोडा मसाला घातलेला आहे. भरपूर सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त याचं वाटण तयार करायचं. हे वाटण तुम्ही खूप भाज्यांना वापरू शकता. मस्त ह्या वाटणाचा घमघमाट सुटलेला आहे. आपण यामध्ये पाणी वगैरे न घालता हे वाटण तयार केलेलं आहे. जर तुम्ही कुठे प्रवासात वगैरे जाणार जर असाल ना, त्यावेळेससुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अशी भरली कारली करून घेऊन जाऊ शकता किंवा भरली वांगी बनवून घेऊन जाऊ शकता. वांग्याच्याही खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही नसेल पाहिल्या ना, तर एकदा जरूर बघून घ्या. आता तयार केलेलं हे सगळं मिश्रण आहे ना, एका ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे. कारलेसुद्धा आपले बऱ्यापैकी शिजलेले असतील, ते सुद्धा आपण चेक करून घेऊया. आता इथं हे बघा, आपला मसाला हा तयार झालेला आहे आणि कारलेसुद्धा आपली बऱ्यापैकी व्यवस्थित अशी शिजलेली आहेत. खूप जास्त ही कारले आपल्याला गाळ करून घ्यायची नाही. एक 70 ते 80%च आपल्याला हे कारले इथे शिजवून घ्यायचे. आता हे कारले पाण्यातून काढले, व्यवस्थित असे थंड पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत, का तर याचा जो उरला थोडासा जो कडवटपणा आहे ना, तो सगळा निघून जातो. आता यामध्ये ज्या अशा जाडसर बिया असतात ना, ज्या खूप निबर असतात, तशा चमच्याच्या मदतीने मी काढून घेतल्या आणि हा तयार केलेला मसाला यामध्ये घालायचा. व्यवस्थित या मसाल्यानं असा दाबून कारल्यांमध्ये भरायचा. हे बघा, टिफिनसाठी ना ही भाजी खूप मस्त आहे.
आणि ही कारल्याची भाजी ना अगदी 2 दिवस जरी तुम्ही ठेवली ना तरीसुद्धा खराब वगैरे होत नाही. व्यवस्थित याला मसाला मी असा दाबून भरून घेतलेला आहे. या मसाल्यामुळे या कारल्याची चव इतकी वाढते ना मंडळी, अजिबात कडवट वगैरे लागत नाही, चव अप्रतिम लागते. जरूर या पद्धतीने कारल्याची भाजी बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. इथं लगभग सगळे कारले मी भरून घेतलेले आहेत आणि यामध्ये ज्या लिंबाच्या फोडी मी घातल्या होत्या ना त्यासुद्धा तशाच ठेवलेल्या आहेत, टाकून वगैरे मी दिले नाही. आता कढईमध्ये एक लगभग मोठा चमचा मी तेल गरम करून घेतलेला आहे. आता यामध्ये तुम्ही जिरं, कढीपत्ता वगैरे घालू शकता, पण कढीपत्ता घातल्यानंतर मग कढीपत्त्याचा जो सुगंध आहे ना तो जास्त यामध्ये उतरतो, त्यामुळे इथं मी कढीपत्ता वगैरे घातलेला नाही. तुम्ही जिरं, कढीपत्ता घालून फोडणी देऊन त्यानंतर त्यावर कारली परतून घेऊ शकता. पण इथं मी नुसतं तेल घातलं आणि तेलावर ही कारली परतून घ्यायची, का तर हा जो मसाला आपण तयार केलेला आहे ना, ह्या मसाल्याचा जो सुगंध आणि त्याची जी चव आहे ना त्यामध्येच हे कारले अप्रतिम लागतात. आता हे व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, एक 3 ते 4 मिनटासाठी ना हे कारले आपल्याला आलटून पलटून झाकण ठेवून असे मध्ये हलवत हे परतून घ्यायचे. का तर आपण इथे हे कारले जे आहेत ना हे संपूर्ण शिजवलेले नाहीत, एक 70 ते 80% शिजवले होते. का तर जर व्यवस्थित आपण सुरुवातीला शिजवून घेतले ना तर मग ते खूप गाळ होतात आणि मग ते खायला तेवढे छान लागत नाही. त्यामुळे ना थोडे कमी शिजवायचे आणि असे तेलावरती व्यवस्थित असे ना बारीक गॅस करून परतून घ्यायचे, म्हणजे वरून जे कारले आहेत ना ते हलकेसे तळले जातात आणि त्यामुळे या कारल्यांची चव वाढते. आता यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची. आता इथे लगभग आपली कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकला पाहत असाल, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि तुम्ही आपल्या पेजला आणखी फॉलो नसेल केलं ना तर जरूर फॉलो करून ठेवा अशा छान छान आणि टेस्टी सिंपल रेसिपीज पाहण्यासाठी. आता इथं मस्त असं आपलं हे कारले तयार आहे. गरमागरम फुलक्यांसोबत चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. सांगितलेल्या काही ट्रिक्स ज्या आहेत ना त्या फॉलो करा, जेणेकरून ह्या कारल्याला अजिबात कडवट लागत नाही. मंडळी, आजची ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.